हा सो आता जेवणाची आमचं वेळ नाही आहे, कारण की जेवणाला आम्हाला वेळ तेवढा भेटणार नाही. तर आता आम्ही इथे देव उघडलाच नाश्ता करून घेतो परत एकदा, कारण की आम्हाला वेळ वाचवायचा आहे. तेवढंच आम्हाला व्ह्यू स्पॉट भेटतील बघायला. इथे आता गरम गरम काका वडा काढणार आहेत. वडा थांबा दाखवतो मला. एक नंबर असे आता वड्याचा मटेरियल एकदम मस्त मिक्सचर होतंय, खतरनाक असं. आणि आमची मंडळी इथे बसलेत, तेल गरम होतंय तोपर्यंत काका वडे गोल गोल करून घेत आहेत. तर तुम्हाला इथलं काय दृश्य अजून दाखवणार की हा, हे गाव खरंच खूप छान आहे. एक नंबर गाव आहे यार, खूप सुंदर. आणि गावाची माणसं पण छान आहेत इथली. आता मोठं करून इथून निघायचं आहे. अजून गणपतीपुळे सुरू करायचं आहे. आता टाईमवरती आहे, टाईमवर डिपेंड. आम्ही वेळेत पोचलो तर नंतर चिपळूणला स्टे करायचं आहे. चिपळूणनंतर मग परत मुंबई गाठायचं आहे. बघू कसं होते प्रवास. ट्राय करतोय वेळ वाचवायचं, कारण की आम्हाला पुढे स्पॉट सर्व करायचे आहेत. त्यामुळे पण खरंच इथले जे आता व्हिडिओमध्ये जे दृश्य कॅप्चर केलं तुम्हाला दिसले असेल, ते दृश्य डोळ्याने पाहण्यात जे मजा आहे ना, खरंच सांगतो खरंच खूप वेगळे आहे. आणि खरं सांगतो तुमचा प्लॅन झाला तर बाईकनीच या, कारण की बाईकने जे पार्टचे रस्त्यांचे व्ह्यूज, घाट, अरे यार खरंच खूप सुंदर मजा आली चालवताना. बाईक राईड आणि दृश्याने आमचा दिवस, आमची ट्रिप एकदम खरंच खूप सुंदर गेली. आता हे वडापाव पण अजून सुंदर करूया दिवस आपलं. वडापावमध्ये तुम्हाला दे, वडापावमध्ये जी मजा असते ती वेगळीच असते. जिथे भेटेल नाश्ता तो वडापाव आपण पहिल्यांदा विचारतो. आणि मिसळ झाली खाऊन, आता वडापाव मी आलो आहे. आता वडा काका टाकतात, तेल झालंय मस्त मग गरम. आता मस्त गरम गरम वडापाव खायला आमचे. आता आम्ही वडापावची मजा घेतो. हां, वडापावची मजा मस्त. कसं आहे बाबू? गरम गरम. सो अशा प्रकारे नाश्ता करून झालाय. आता मी कॅब वगैरे तयारी केली आहे जायची माकड असन, पण काय प्रॉब्लेम नाही. त्याला निघायचं इथून. नाश्ता वगैरे करून आता पटपट जेवढा वेळ असेल तर जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा मी वेळ वाचवणार आहोत. तो चलो अभी बाईक के इधर जाना है अच्छे से. अरे वातावरण असं वाटतं की पाऊस येणार आहे, पण पाऊस असंच किती वेळा वातावरण गेलं तर पाऊस काय आलाच नाही. आम्ही असेच गरमीतून भिजतोय घामाने. सो अजून हे येत नाही आहेत, टाईमपासच चालू आहे. सो अभी निकलना आहे आता इथून कशेळीहून तर गणपतीपुळे, नंतर चिपळूणला मित्राचं घर आहे, तिथं स्टे करणार आहोत. बघूया किती वाजतील, अंदाजे 9, 10, 11, 12 वाजतील असं चाललं टाईम. बघू आता आमच्या गाड्या पळवण्यावरती आहे. आता ड्रायव्हर हा आहे, आता गाडी किती पळवतोय काय माहिती त्याच्यावरती आहे. सो आता बघू, चला पटपट निघायचं आहे. हां, चिपळूणकडे आराम करायचा आहे. नंतर मग आपल्या माझ्या गावाला पण जायचं, कोबंद्र्यात दापोली. सो चलो आगे बढ़ते अभी. चला ते चल पटापट गाडी काढ. हाय, सो खूप प्रवासानंतर आता फायनली आम्ही पोचलो कशेळी बीचवरती. 150 किलोमीटर होतं, तो पार आम्ही केला आहे. आता तुम्हाला कशेळी बीचचं जे दृश्य आहे ते दाखवतो, एक नंबर असं. तिथून तुम्हाला स्पॉट आवडेल, पण तो एक वरून तुम्हाला एक मी दाखवतो व्ह्यू. हे बघा, खरंच खूप भारी व्ह्यू आहे. आता इथून जायचं आहे खाली, कशेळी बीचच्या खाली. इकडून आतमध्ये खाली चालत जायचं आहे. चला आधी खाली व्ह्यू स्पॉटवर जाऊ. पण अजून तो बंद होतं की चालू होतं माहीत नाही, पण आम्ही आलोय खाली, कारण की तुम्हाला पण चांगलं स्पॉट दिसता येतील, बघता येतील. आणि आम्हालाही जरा मजा घेता येईल, कारण की आम्ही जे प्लॅन ठरवलेले त्यातून आता मला आय थिंक वाटतंय की आरे वारे हा नाही करता येणार, कारण की खरंच खूप लेट झाला आहे. कारण की एवढा प्रवास आता लांबी जाईल.
आय थिंक गणपतीपुळे होईल. नंतर मग मित्राच्या घरी चिपळूणला जायचं आहे. त्यासाठी चिपळूणला आता प्रवास आमचा किती 200 किलोमीटर इथून. सो तर 200 किलोमीटर पार करायचे तर जावं लागेल, थोडासा आराम करायला, कारण की उद्या परत मुंबईला निघायचं आहे. त्यामुळे आता लवकर जेवढं निघता येतील तेवढं निघता येईल आपलं. चला काय स्पॉट आज बघायला मिळत आहेत. आजच्या दिवसाचा हा ब्लॉग आणि हा शूट खरंच खूप भारी आहेत. हे बघून खरंच मला असं वाटते खूप लोकांना आवडेल माझा ब्लॉग आणि सपोर्ट चांगला भेटेल. सबस्क्राईब वाढले पाहिजेत, हेच खरं मोठं गोल आहे. आणि त्यासाठी करतोय मी मेहनत, मजा विथ मेहनत ब्लॉग्ससाठी. आणि मी जे नजर बघतोय ते तुम्हाला दाखवण्याचा छोटासा माझा प्रयत्न. वाव, ॲक्च्युली आता लेट झाला आम्हाला यायला म्हणून. आणि जर अजून लवकर असतं ना 1-2 तास अगोदर तर अजून खरंच व्ह्यू चांगला असता. म्हणजे स्पॉट्स अजूनचे शायनिंग, सूर्य वगैरे खतरनाक दिसला असतं यार. पण आता आलो आहे तर जसं दिसते तसं खरंच यावेळी दिसतं तेवढं भारी आहे. म्हणजे तेव्हाच्या वेळी चाललं दिसत असेल तर काय असेल सीन यार, खरंच खूप भारी. हे बघा, वाव यार, खरंच सांगतो खरंच खूप भारी. खुश झालो यार मी, मन माझा खुश. हे जे मी ट्रिप निघालो गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार सर्वात बेस्ट. वाव यार, एक नंबर, सर्वात एक नंबर. आकाशाचा कलर बघा किती सुंदर आहे यार. आणि ह्या लाटांचा आवाज आणि हा दिसणारा डोंगर. तिथे वरती आम्ही स्टेप दिसत आहेत ना, तिथून आम्ही आलो. आणि आमची मैत्री मंडळ. अरे वाव यार, नाही ना, हो काळजी बघायला लागणार आहे. तर एवढा खुश आहे की खाली जाईल, पण ना काळजी करत व्हिडिओ करतोय. हे बघा लाटा आहे तिथं बघा. वाव यार, लाटांचा आवाजच. आणि हे पांढरपांढर लाटा, आई सोप्पल. वाव, सर्वात बेस्ट दृश्य. हे साईडला डोंगर आणि हे पॉइंट. इथे हा पॉइंट लावून एक नंबर यार, सर्वात एक नंबर. अजून लवकर आलो पाहिजे इथं, पण तो नाही येतं जमलं. तो ठीक आहे, चालेल. चलो फिर. आता मी तुम्हाला दृश्य दाखवत थोडीशी मी माझ्या घेतो, व्हिडिओ करतो आणि एकदम फोटो करतो. चला. सो झालं इकडचं पण व्ह्यू स्पॉट बघून. घाई आहे कारण की पुढे जायचं गणपतीपुळेला, नंतर मग चिपळूणला स्टेसाठी मित्राच्या घरी. सो पटपट निघायचं आहे म्हणून जरा घाईत निघतोय. कारण की सर्व जर जास्तच वेळ घेतला तर सर्व काय बघता येणार नाही. त्यामुळे निघायचं आहे लवकर. मला हाऊ स्पीड. हे बघा लास्ट व्ह्यू. सो चला, वरतून गाड्या पटपट काढायच्यात आणि लवकर जायचं आहे. चलो. सो आता आम्ही रत्नागिरीला जरासं थांबलोय चहासाठी. स्पेशल चहासाठी नाही, आमचा एक मित्र पार्टी झाला आहे तो त्यासाठी थांबलोय. तर इथे एक अमृततुल्यची चहा आणा गेलाय. ते चहा पिऊन आम्ही पुढे निघणार. आणला चहा त्याने इकडे. नंबर काम. काय सुरत, कसं वाटतं आपलं ट्रिपबद्दल? काहीतरी बोला, ट्रिपबद्दल काहीतरी बोला. एक नंबर ना. फक्त आम्ही इकडे बोलतो एक नंबर, कारण की एक नंबर झाली ट्रिप. अरे एक नंबर. यूट्यूब चाय घेऊ ना, युट्यूबर स्पेशल चाय. सो चला आता चहा घेतो आम्ही आणि निघायचं परत. चलो. हाय. सो आता आम्ही पोचलो 10 वाजता बरोबर गणपतीपुळे इथे. पण ॲक्च्युली इथून 9 वाजताच मंदिर बंद होतं. आम्हाला झालं यायला लेट, कारण की पेट्रोल वगैरे भरायचं त्यानंतर
तरी आम्ही लंच केलंच नाही, नाश्ताच केला, तरी पण येऊन आम्हाला 10 वाजलेच यायला 1 तास लेट. सो आता आम्हाला आतमध्ये अलाउड नाही आहे, कारण की हे बघा बोर्ड गणपतीपुळे एवढा जवळ येऊन आतमध्ये जाऊ शकत नाही. सो बॅड लक. आता इथून जायचं चिपळूणला, मित्राच्या घरी स्टे करणार, एवढंच. सो आता काय नशिबात नाही तर काय बोलणार, नेक्स्ट टाइम बघू गणपती बाप्पा कधी बोलवतात दर्शनाला. सो आता इथून परत निघायचं. जरासं मूड ऑफ झालं एवढं चांगलं येऊन थोडक्यासाठी, पण ठीक आहे. ठीक आहे चला. आता काय आम्ही रिक्वेस्ट पण केली आतमध्ये की आम्हाला जरा बाहेरून तरी बघायला भेटेल का. सो नाही, सर्वांसाठी रूल्स सेमच आहे. ते बघा आमची मंडळी तिथं बोलतात की जाऊ दे जाऊ दे करून, पण सो नाही, ते नाहीच म्हणतात. चलो ठीक है, अभी इधर से जाना पड़ेगा हम लोग को वापस. तो आता आम्ही निघतो. चलो आता सो जेवणासाठी थांबलो आम्ही गणपतीपुळे. तिथे रेस्टॉरंट हॉटेल बघितलं आहे, कारण की आता वेळ वाचवायचं तर आम्ही जी जवळ जागा भेटेल ती साध्य केली आहे. आता इथे जेवण करून चिपळूण. सो आता इथे जेवणासाठी ही आता आम्ही जागा घेतलं. आरेवारेच्या साईडने गेलो, आरेवारेच्या, पण त्या रात्रीच्या इथून काहीच मजा नाही आली, दिसलंच काही नाही. कारण आमच्या वेळेनुसार आम्हाला काही जेवढं बघता तेवढं आम्ही बघितले. आरेवारे आपल्या जवळून गेला, काय बोलतोस? हां ना. सो आरेवारे आमच्या डोळ्यात, गणपतीपुळेच्या आम्ही पाय समोर डोळ्यासमोरून, ते 2 प्लॅन आमचे नाही झाले. सो ठीक आहे, आता आम्ही इथून जेवणार आणि मग पुढे चिपळूणला निघणार मित्राच्या घरी. चला पटपट जेवण आधी घेऊया, नंतर मग जाऊ पुढे. पुढची शूट बघू कसे काय त्याचं. चलो जेवण यायला वेळ आमचा. मसाला पापड मसाला पापड. सो मसाला पापड तांग इथं. आमच्या ग्रुपमध्ये भूताची स्टोरी पण चालू होती. आज रात्री प्रवास करते आणि भूताची स्टोरी सांगतोय. गावची तर मोठी भूताची स्टोरी आहे. गावची अशी बाहेर झोपणार नाही. मला झोपायचं आहे. सांगायला सांगू का? मस्त. ओंकारचा डोळा लागला, ओंकारचा डोळा लागला. हे जेवण आणलं लवकर. जेवण यायच्या अगोदर मी कपडे खूप चालणार आहे. भूताची स्टोरी आपण जेवणाची वाट बघू. मला पण दिले ना. ओहो. हाय, स्वतः झालं इथून जेवण वगैरे. वाजलेत 11. आता इथून मित्राच्या घरी चिपळूणला पोचायला 1-1.5 तास लागतं आहे. आय थिंक आम्ही अराऊंड 1 वाजता पोचू असा अरायविंग टाईम ठरवलं आहे. सो बघू आता रस्ता कसा आहे त्याच्यानुसार पुढे जायचं आहे. आता जेवण वगैरे झालं आहे मस्त तंतरून. नंतर तर गेल्यानंतर तिथं झोपायचंच आहे, काही टेन्शन नाही. पण मग सकाळी 6 वाजता उठून मग आपल्या गावी कोळबांद्रे तिकडे जायचं आहे. मी कोळबांद्र्यात नाही जाणार, माझं एक दापोलीमध्ये काम आहे, ते मी करून तिथंच थांबणार आहे. मग डायरेक्ट ह्यांना भेटायला वाकवते. मग आम्ही इकडून परत उद्या सकाळी निघणार, दुपारी निघणार. तर सकाळी जाणार आहोत आम्ही आमच्या गावी. एवढं रात्रीचं शांत वातावरण, पाखरे किरकिर आवाज येतो, ऐकायला येतं असं काय माहीत नाही. हां, आता जेवणानंतर परत गाडी चालवायची फक्त 80 किलोमीटर. बघू आता जरा आरामात जायचं, कारण की रात्रीचं वातावरण आहे. सो थकले पण ना. सो आता इथून निघायचं पटकन. आता त्यांचं बिल वगैरे भरतं इथे. सो बिल वगैरे झालं की आम्ही निघणार. सो चलो. हाय, सो आता आम्ही चिपळूणला मित्राच्या घरी पोचलो. वाजले 1:15 वाजता पोचलो त्याच्या घरी. आणि आता शेतामध्ये म्हणजे खाली त्याच्या गाडी पार्किंग केली बाहेरच. आणि आता इथून आलो घरी त्याच्या. आता फक्त फ्रेश व्हायचं आणि झोपायचं आहे. बाकी आता काहीच अजून काय करायचं नाही. मित्राच्या घरी आता हे जण बसले घरी घुसले.
सर्वजण आत्ता एक एक जागा शक्तीने पडते आणि आराम होता आजच्या दिवसाचा एंड इथेच. आणि हो आधी अजून सांगतोय, मी जो याच्या आधी जो ब्लॉग अपलोड केला आहे त्याचं एंड करायला जमलं नाही, कारण की थकलो होतो पूर्ण आणि जो फक्त जरासं पडलो तो झोपून गेल्यामुळे मला तो एंड करता आला नाही. सो त्याही ब्लॉगला तुम्ही चांगला त्या ब्लॉगलाही चांगला सपोर्ट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हा ब्लॉग आवडला तर खूप जरा असं लोकांना शेअर करा आणि सर्वांना सांगा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझं चॅनल ग्रो होईल हे तुमच्या हातात पण आहे, तुम्हाला आवडला तर. आणि आवडेल ह्याची शक्यता मी जास्त मनातून ठेवतो, कारण की मेहनत खूप घेतली ब्लॉगसाठी. सो चला गुड नाईट आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये परत भेटू. सो चला गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. हाय गुड मॉर्निंग. आता इथून आम्हाला निघायचं दापोली पोळबंद्रे आमच्या गावाला. इथून चिपळूणवरून आता निघणार आम्ही. किती वाजता? 7:12. आता इथून निघायची तयारी चालू आमची. इथून मग गावची इकडची कामं करून आम्ही निघणार. मुंबईचा दौरा आमचा सुरू. सर्वजण निघतात. चहा वगैरे झाली, चहा टोस्ट वगैरे खाल्ले असा एक ते मस्त. गावचं वातावरण एकदम शांत वातावरण, एकदम खरंच फ्रेश मूड झाला सर्वांचा आहे ना जिता. फ्रेश मूड एकदम एकदम फ्रेश. सो आता वापस मी 500-600 किलोमीटर जाऊ शकता. गावाची हवा लागली. हा माझा पार्टनर, हा याचा मेन गावी आहे काम. सो हा मेन चालला आमच्या गावाला, सर्वात मेन माणूस गावचा. चला सो आता आम्हाला इथून निघायच्या टायमात प्रॉपर मला एक गावचं वातावरण. ला 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 ला. ह्या तिसऱ्या पार्टमध्ये तुमचं खरंच मनापासून स्वागत. सो हां ब्लॉगर जिंदाबाद. हा यार ते गावच्या वातावरणाला कुठेच तोड नाही, कुठेच तोड नाही. हा वातावरण शांत वातावरण आणि सर्वात बेस्ट वातावरण. हे घरासमोर त्याचं मंदिर आहे. हां वा यार. ए हा झाड नाही ना तो, सो आपण इकडे जाऊ. खरंच मस्त वातावरण. आता इथून निघून पटापट गाड्या काढायच्या. आणि जेवढं 57 किलोमीटर आहे फक्त इथून गाव आमचं. सो इथून पटापट काढायचं तेवढं काढायचं, कारण की थोडा आराम भेटेल, फ्रेश वगैरे होता येईल. सो चला. एकच नंबर सर्व घे. हा 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 ला सकाळी भेटला ना, आम्हाला रात्री भेटला ना. आता आम्ही घेऊया वाके देखो गाइस, सामने कोठी है, 1 2 4 कोठी है. और इस कोठी से हम जाने वाले दाभोल, और दाभोल में उतर के हम घर से निकलेंगे हमको हमारे घर में. आ चुके हैं और अभी तक बोट नहीं आ चुकी है, इसलिए हमको अभी करना पड़ेगा और बगना पड़ेगा. वहाँ छोटी सी बोट आएगी, देख सकते हो वल्ला कैसा घुमा रहा है. वल्लवरे नचवा बोल नहीं रहे तो नाही मित्रांनो, हे असं उलटी नाही. गाड्या इथे अशा लावायला लागतात रांगेमध्ये. हो, त्यामुळे त्यांनी टर्न मारला. ओके, सुंदर असा टर्न मारून इथे गाडी पार्किंग केलेली आहे. याने बघू शकता तुम्ही त्याचा चेहरा. अरे वा मस्त. आई शपथ असं काय दाखवू बघू शकता. त्याने आता आरशामध्ये बघितलं आणि जस्ट हाय. सो अशापूर्वी आम्ही दाभोलला पोचलोय गाडीवरती. आता आम्ही इथून फेरीतून जाणार आहोत, गाडी पार्क करून तिकडे, कारण की आम्हाला दापोलीला जायचं आहे. सो हा बेस्ट रूट पडतो.
कारण की तसं किलोमीटर्स आणि पेट्रोल आणि बाईक चालवायचं थोडंसं वाचतं. ही येते दाखवतो मग फेरी. ही इकडे फेरी लागली आहे, त्यातून जायचं तिकडे. आता ती रिटर्न इकडे येईल, त्यानंतर आम्ही तिकडे जाणार. बाईक्स वगैरे टाकायचं त्यात आणि मग जाणार. हा एक मस्त वातावरण, बाईक मुंबईत असं बाईक्स जातात पाण्यातून, खतरनाक. इथून बाईक्सवर पार्क केला होता आम्ही 4 बाईक्स. एक बाईक तिकडेच राहिली, मित्र त्याच्या घरीच राहिला, तो तिकडून आम्हाला तो भेटणार आहे. तर आता आम्ही इकडून जाणार तिकडे. आता इथून गाडी टाकायच्या आणि जायचं पुढे. हो चलो. काय बिजू होता, काय ट्रिप मजा करतोय. चला आता आपल्या जेटी फेरीची वाट बघूया. चलो फोटो काढतो सर, सेल्फी. सो अशा प्रकारे आपल्या आली आहे सवारी आपल्या आली आहे. आपल्याला जी न्यायला येणार आहे ती फेरी. त्या ह्याच्यामध्ये आम्हाला बाईक टाकायच्यात, नंतर मग आपल्या त्या साईडला जाऊन मग आपण आपापल्या घरी. मी दापोली, बाकीचे त्यांच्या घरी काही कामानुसार चाललेत, घराची कामं करायची. आता इथे बाईक टाकून चला प्रवास आपला सुरू करू दुसरा. खूप वेळ वाट बघितली तिथे, बसून कंटाळा चालवलं नाही बघा. आता उठतात आलं. आता इथून जायचं फेरीमध्ये बाईक टाकून पुढे. हा आता एक नंबर येतो, मस्त पार्क केली ती फेरी. स्वच्छ येतो पब्लिक. आता ह्याच्यामध्ये आता बाईक्स आमच्या खूप होतील, पण पब्लिक खूप आहे. वाव, एक नंबर. आवाज कसा होता, खतरनाक आवाज ना. बंटी अशा प्रकारे आपली गाडी टाका आतमध्ये. हां तुम्ही टाका असेल. आता हेल्मेट आहे तुमचं, आम्ही पकडतो. आम्ही जरा शूट घेतो तुमचं ना. गाडीलाच आहे, ती पण गाडीलाच आहे. मी हुशार माणूस आहे. क्या गुंडा बनेगा तू यार. गुंडा नाही म्हणजे जा तिथे जा पहिला. सो गाडीला चावी ठेवून मी हुशार माणूस आता आलोय. बघा गाड्या कशा निघतात. आता आम्हीही जातो आतमध्ये. सो चलो आता आपण आलोय. आम्ही जरा आमची जागा करतो गाडीसाठी. गाडीची जागा केल्यानंतर आतमध्ये आपण पुढचे प्रवास जगू. सो अशा प्रकारे आमची फेरी झाली सुरू तिकडे जायला. वायू येते यार खतरनाक. हो गाडी आमची जिक्सी. हा खूप लांबचा प्रवास. आतली ॲडव्हेंचर खतरनाक मजा येते. त्याच्यासोबत शेअर करताना खूप भारी वाटतं, कारण की मी जो प्रवास करून तुम्हाला दाखवतो. वाव, ही आमची गँग. आता हे तिकडे आम्ही पोहोचणार ट्रेनवरती. ए तिकीट दे रे भाऊ. हा एकदम एकदम सर. 4 गाड्या. सो आम्ही आमचे तिकीट पण दाखवलं बघा ना आम्ही. वातावरण कशी फिरते यार. वाव, आम्ही तिथे होतो. आता इकडून निघालो. आता आम्ही जाणार त्या साईडला. त्यांच्यात आहे काका विचार होते तिकीट कुठे माझ्या. यार गोल गोल फिरते ही. कशी गोल फिरते मग खतरनाक. चला आता त्या बाजूला आपण पोहोचू. आपण आपला पुढचा प्रवास सुरू करू. चला अशा प्रकारे आपला एंड आलेला आहे. आता आपण पोहोचलोय आता दुसऱ्या बाजूला. तर इथून गाड्या काढून हे बघा
दुसऱ्या टोक्याला पोहोचलो आपण. आता इथून आपल्याला गाड्या काढून आपल्या आपल्या जागे मार्गी लागायचा आहे. हा प्रवास 2 मिनिटाचा प्रवास होता. आम्ही हा 2 मिनिटाचा प्रवास अर्धा तास थांबलो आणि अर्धा तास थांबलो तर हायवेने 1-1.5 तास लागला आम्ही तिकडे जायला. तेव्हा मस्त प्रवासाने थोडी मजाही येते, रिलॅक्स वातावरणात आणि थोडा आरामही मिळतं. स्वतः आपण आलोय, स्वतः इथून गाड्या काढूया. चलो. हाय, सो दापोलीत पोहोचलो ताईकडे. तिथे आता मला थांबायचं, थोडा ब्रेक घ्यायचा आहे आणि काही माझे काम आहेत ते करायचे. दापोलीतूनच तो दापोलीत थांबतोय मी आणि बाकी सर्व लोक गेले गावाला पोरबंदरात. इथे पार्किंग केले. आता इथून मी जाळगाव, ॲक्च्युली जाळगाव आणि दापोलीच्या मधोमध. सो आता इथून जरासं रेस्ट करणार, नंतर मग परत त्यांना भेटायला वाकोली या ठिकाणी जावं लागेल मला. नंतर तिथून परत आमचा प्रवास मुंबईचा सुरू होईल. आता इथे थोडंसं रेस्ट, आराम करणार, जरा गाडीला आराम भेटणार. सो इथून जायचं आहे आता आरामासाठी. नंतर मग मुंबई. आजचा दिवस पण मजा येईल. काही जाता आता जे स्पॉट भेटणार होते आम्ही करत जाणार आहोत. सो चला आता इथून जरा स्टे करून निघूया मुंबईकडे. चला. हाय, सो आता आमचा मुंबईचा प्रवास सुरू झाला आहे, म्हणजे माझा तर सुरू झाला. मित्रांनी इथं बरोबर वाकोलीला 3 वाजता बोलवलेलं की 4 वाजता 3 वाजता वाकोलीमध्ये आणि 4 वाजता खेडला भेटायचं होतं सर्वांनी. आणि आता मी वाकोलीला बरोबर 3 वाजता टच झालं आणि आता त्यांना फोन केला तर बोलतात हां आम्हाला 3:30 वाजता निघायला. आणि 3:30 वाजता ते त्यांच्या गावातून निघणार, म्हणजे इथून तरी पण 15 मिनिट लागतात गावातून ते यायला. म्हणजे 3:45 वाजेल त्यांना इथपर्यंत ते राहायला. आणि आता मला इथपर्यंत बघते आतमध्ये मला बोलवते, पण मला आतमध्ये जायला खरंच कंटाळा आला आहे. पण आतमध्ये जावा येवा, त्यासाठी मी इथंच थांबतो, वेट करतो त्यांचा. हे बघ, इथून इकडे वाकवलीतून गावतळे, उन्हवळे या साईडला जाणार रस्ता हा खेडकडे जातो. आणि इकडे आमच्याकडे हा रोड जातो दापोलीकडे इकडे. सो आता मी बरोबर 3 मधल्या स्पॉटवरती आहे. आता इथून ते येणार, मग आम्ही एकत्र निघणार आहोत मुंबईला. सो आता ते येईपर्यंत वाट बघायची आमची. माझी गावातली माणसं पण दिसली आम्हाला तिकडे. ते माझ्या गावातली पोरगा मला दिसला, तर तो कुठे चालला काय माहीत नाही. सो आता इथे मुंबईला निघायचं होतं प्रवास. सो माझ्या मित्राला भेटतो पहिला आधी. सो चलो. हाय, आत्ता वाजले किती? 4:15 वाजता हे लोक आता आलेत आणि आता 1 तास बरोबर 1.25 तास मला बसवून ठेवलं वाकोलीच्या इथे. आणि आता हे आता आलेत. आम्ही 3 वाजता प्रवास सुरू करणार होतो. 3 ते 3:30 प्रवास सुरू करणार होता. प्रवास सुरू केला की तसा 4:15 वाजता. आता इथून मुंबई गाठायची. तर चला आता पटपट. हाय, सो आता आम्ही वाजले किती? 8:19 पनवेलच्या मागे थोड्या आहोत. आता चहासाठी थोडा ब्रेक थांबलो, चहासाठी घेणार, चहासाठी. नंतर मग नॉनस्टॉप घरी मुलून. आता जरासं कंटाळा चालू करून. हां, फोटो पाठवतो ना जाऊन. सो आता थोडा वेळ जरासं चहा वगैरे फ्रेश करून निघायचं आहे नॉनस्टॉप बोलून. स्वतः चहा वगैरे घेऊ मस्त पटापट. जेवढं जसं लवकर गाड्या पळवतो तेवढं पळवायच्यात. तर जास्त वेळ नाही घालवायचं. वेळेत घरी पोचून आराम करायचा आहे. मस्त झोप मिळवून
सकाळी उद्या कामाला जायचे सो गाड्या पळवायच्या आता फक्त. तो चला मस्त येतो गरम चहा घेतो आणि गाड्या पटापट काढून घरी. चलो हा चहा दे ना अजय, दे ना. तो आमची चहा आली अशा बरं आहे. हा आता डायरेक्ट घरी जाऊन जेवणार. आता चहावरतीच भागवायचं. चहानी तर तरी मस्त फ्रेश वाटते आज. हे यांचं करतात, मी माझं करतो. चहा मस्त एन्जॉय आणि निघायचं पटपट आज. चलो तो झाला आता इथून चहाचा ब्रेक संपला. तो आता इथून निघायचं आहे कारण की वेळ जास्त घालवायचा नाही, कारण की वेळेत घरी पोचायचं आहे. सो जसं लवकर निघता येईल तसं निघायचं. आता लाईनचं जायचं असं कारण की. सो निघूया आता इथून लवकर निघायचं आणि वेळेत घरी पोहोचून आराम करायचा आहे. तर उद्या कामाला जायचं आहे. तो चलो अभी निकल इधर से. हाय. सो आता वाजले 10:30 प्रॉपर. आम्हाला वैशानगरला पोहोचायला 10:30 प्रॉपर. आमचा प्रवास झाला पूर्ण. ट्रिप बद्दल काय तुमची शब्द? 10:30 पोहोचला. आता ट्रिप आमची झाली आहे. हां आम्ही एवढे जे रपारप करत आलो आहे. हां सुखरूप गेलो, सुखरूप आलो. प्लॅन एकदम हवेत असं झाला. हां तुम्ही पावसाने आम्हाला मदत केली ना. पाऊस नाही भेटला आम्हाला. तर आमचा आता डे इथे संपले. तो आता तुम्हाला जे काही ब्लॉगमध्ये दिसलं आहे ते खरंच खूप आवडलं असेल तर शेअर करा सर्वांना, लाईक करा, कमेंट्स करा. काय चुकलं आमचं असेल तर सांगा आम्हाला. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या. आणि आमचं चॅनल ग्रो करायला आमची मदत करा. थँक्यू सो मच. मिळते अगले ब्लॉग में. बाय बाय.